जागा बनत नसतं. सरळ बॅटने चांगला ड्राईव्ह केलाय आदित्य याने. एक धाव पूर्ण केली. वाईड ऑफ लॉंग ऑफ मधून थ्रो येण्याआधी तो स्ट्राईक रोटेट करतोय. तर करतील काय? ओ व्हॉट डिलिव्हरी. थोडीशी फ्लाईट जास्त दिली, वेग जास्त होता आणि या वेगावर बॅटरला सवार होता आलं नाही. तो धावबाच्या स्वरूपात परततोय. आदित्य हा बाद होतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय तिसरा धक्का. 3 गडी बाद. बॅटिंग करेल एकदम चिन्मय कदम याचा हा चेंडू हवाई सफर करतोय. शतरक्षक बंटी आणि ह्या बंटीने आता चिन्मयची वाजवली घंटी. विकेटचं पतन होत आहे. मोठी विकेट. 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 14. अजूनही 24ची आवश्यकता आहे आणि त्याकरताची आवश्यकता. चेंडू पायावर आदळलाय. इम्पॅक्ट इन लाईन. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयास होता. खेळताना पायावर आदळलाय. इम्पॅक्ट इन लाईन असल्या कारणानं विकेटचं होतंय पतन. लेग बिल्डिंग करणारी टीमची. सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. शतरक्षकाने दिली हमी आणि हा शतरक्षक आले संघाच्या कामी. विकेट डाऊन. बिग ब्लो. जे हवं होतं ते मिळवून दिलंय. या वेळेला गोलंदाज गणेश देठे तयार. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक त्या ठिकाणी करत नाही कोणतीच चूक आणि बॅक टू बॅक आणखीन एक धक्का दिला जातोय प्रत्युत्तर देणाऱ्या टीमला. गॉन. 3. हा चेंडू हवेत आहे. शतरक्षक त्या ठिकाणी जात आहेत. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतायत. विकेटचं झालंय पतन. पहिला धक्का लागलाय. 1 गडी बाद. धाव संख्या 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट इन दिस सेकंड ओव्हर. साहेबांसारखीच मोठ्या मानाची माणसं आणि ते अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. ओया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने एकामागून एक फलंदाज आता बाद होत आहेत. धाव पळकावर धाबा लागल्या जात आहेत. त्या फक्त आणि फक्त 3 धाबा. गडी बाद झाले 2. टार्गेट आहे 41 या धाव संख्येचं. 41 रन्स.